पूर्णपणे संगमरवरी दगडामध्ये बांधलेला हा व्हिक्टोरिया पॅलेस आहे। ताजमहल सारखा हा बांधण्याचा प्रयत्न होता आणि ही जी शैली आहे ही मुघल शैली आणि सार्वजनिक शैली अशी मिश्रण असलेली शैली आहे। आणि हा व्हिक्टोरिया पॅलेस या ठिकाणी कलकत्त्याची शान आहे। कलकत्त्यामध्ये हे एक अतिशय चांगलं पर्यटन स्थळ आहे पर्यटकांसाठी। नमस्कार मित्रांनो, मी आता येऊन पोहोचलो आहे कोलकात्यातील राणी व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल इथे आणि हे माझ्या पाठीमागे दिसत आहे राणी व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल। थोडंसं मध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवतो हे। आणि मी इथलं तिकीट घेतलेलं आहे आणि हे आहे प्रति व्यक्ती 30 रुपयाचं तिकीट आणि इथून आता प्रवेश करणार आहे मी या राणी व्हिक्टोरिया मेमोरियल मध्ये। एंट्री गेट आणि हे माझ्या समोर तुम्हाला दिसत आहे हे व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल या नावाचं स्मारक आहे। ब्रिटिशकालीन स्मारक आहे आणि हे स्मारक 1906 ते 1921 या कालावधीमध्ये हे बांधलेलं आहे। ब्रिटनची महाराणी सम्राज्ञी व्हिक्टोरिया हिच्या स्मृतीप्रित्यर्थ हे स्मारक बांधलं होतं आणि हे मुघल शैली आणि सार शैली अशा यांचं मिश्रण आहे। या संग्रहालयामध्ये राणीचा पियानो आहे, डेस्क आहे आणि 3000 वस्तू या संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत। कर्जन याने हे स्मारक बांधले। राणीचा मृत्यू 1901 साली ज्यावेळी झाला होता आणि तिच्या 5 वर्षानंतर हे स्मारक बांधण्यात आलं। 1912ला म्हणजे 1921ला पूर्ण झालं आणि 1912ला लॉर्ड कर्झनला ही राजधानी करायची। कोलकाता ही ब्रिटिशकालीन राजधानी होती, परंतु व्हिक्टोरिया राणीच्या मृत्यूनंतर या हॉलचं काम सुरू होतं। अशातच 1912ला लॉर्ड कर्झनने आपली राजधानी ही कलकत्ता येथून दिल्ली येथे राजधानी हलवली आणि दिल्ली येथे 1912 साली भारताची राजधानी दिल्ली झाली आणि हा हॉल असाच राहिला। या ठिकाणी अतिशय भव्य मोठा संगमरवरी हॉल आहे। मी तुम्हाला समोरून दाखवतो। पूर्णपणे संगमरवरी दगडामध्ये बांधलेला हा व्हिक्टोरिया पॅलेस आहे। ताजमहल सारखा हा बांधण्याचा प्रयत्न होता आणि ही जी शैली आहे ही मुघल शैली आणि सार्वजनिक शैली अशी मिश्रण असलेली शैली आहे। आणि हा व्हिक्टोरिया पॅलेस या ठिकाणी कलकत्त्याची शान आहे। कलकत्त्यामध्ये हे एक अतिशय चांगलं पर्यटन स्थळ आहे पर्यटकांसाठी। या बाजूला छोटासा तलाव आहे। तलाव गार्डन आहे हे इकडं संपूर्ण परिसर आणि मध्ये आता मी मध्ये पॅलेसच्या मध्ये जे संग्रहालय आहे त्या संग्रहालयामधील काही दाखवता येतं का त्याचा प्रयत्न करणार आहे। मोबाईल ने तो फोटो काढला असतो।
व्हिक्टोरिया मेमोरियल पाहून आता मी बाहेर पडलेलो आहे. खूप भव्य दिव्य हॉल आहे हा व्हिक्टोरिया मेमोरियल आणि भारतीय स्वातंत्र्यातील सर्व स्वातंत्र्य सैनिकांचं क्रांतिकारकांचे आतमध्ये फोटो आहेत आणि इतिहास दर्शवलेला आहे. स्वामी विवेकानंद, अरविंद घोष, पुन्हा सुरेंद्रनाथ बॅनर्जी अशा प्रकारे जे काही क्रांतिकारक आणि देशभक्त आहेत त्या सर्वांचं या म्युझियममध्ये फोटो स्वरूपामध्ये माहिती दाखवण्यात आलेली आहे.